रिसेक्टोस्कोप, टेलिसर्जरी, पेरिफेरल सर्जरी, यूरोलॉजी व गायनोकोलॉजीतील तसेच रोबोटिक शस्त्रक्रियेतील नवीनतम प्रणाली आणि यंत्रणेचे प्रात्यक्षिक परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी देशातील अग्रगण्य तज्ज्ञ उपस्थित आहे. डॉक्टर नितीन तांदळे, डॉक्टर संजय कोत्यारे, डॉक्टर समीर पाटील आणि बरेच अनुभवी शल्यविशारद. हँड्स ऑन रोबोटिक सर्जरी प्रशिक्षण या परिषदेत प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी 4 वेगवेगळ्या रोबोटिक सर्जिकल प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. येथे सहभागी डॉक्टरांना आधुनिक रोबोटिक सिस्टमवर प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. या उपक्रमामुळे भारतीय तज्ज्ञांचे कौशल्य वाढेल आणि भविष्यात देशात रोबोटिक शस्त्रक्रियेचा विकास वेगाने होईल अशी अपेक्षा आहे. समारोप सोहळा 30 नोव्हेंबर 2025. या परिषदेला विशेष उपस्थिती लाभणार आहे. भारताचे माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच SN इन्स्टिट्यूट आणि ग्लोबल रोबोटिक सर्जरी प्रशिक्षण संस्थेचे तज्ज्ञ डॉक्टर सुधीर श्रीवास्तव हेही उपस्थित राहणार आहेत. आपल्या इथे रोबोटिक सर्जरीवर रोबोसर्ज ही कॉन्फरन्स 29 आणि 30 तारखेला आपण आयोजित केलेली आहे. या आयोजनामध्ये डॉक्टर भूपेश तिरपुडे हे त्याच्या ऑर्गनायझिंग चेअरमन आहेत व डॉक्टर गायत्री देशपांडे व डॉक्टर हेमंत भानारकर हे त्याच्या ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आहेत. या कॉन्फरन्समध्ये एक साधारणतः 200 ते 250 हे सर्व जगभर इंडियाभरातनं पूर्ण सर्जन्स पार्टिसिपेट करत आहेत. अतिशय निष्णात असलेले असे रोबोटिक सर्जन्स याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणून या कॉन्फरन्समध्ये शस्त्रक्रिया दाखवण्यात येणार आहेत. लाईव्ह शस्त्रक्रिया याच्यामध्ये एका शस्त्रक्रियेचा प्रकार म्हणजे टेलिसर्जरी पण दाखवण्यात येणार आहे आणि याला रेसिप्रोकल टेलिसर्जरी म्हणतो आपण की ती शस्त्रक्रिया GMCमधनं मुरादाबादमध्ये असलेल्या पेशंटवर होणार आहे. त्याचप्रमाणे मोरादाबादमध्ये बसलेले सर्जन ते GMCमध्ये ते ऑपरेशन करणार आहेत. ही एक अतिशय अत्याधुनिक प्रकारची शस्त्रक्रिया आहे आणि ही शस्त्रक्रिया पहिल्यांदाच या कॉन्फरन्समध्ये आपण दाखवणार आहोत. रोबोटिक्सच्या माध्यमातून किती लोक त्या दिवशी पुरतं तर आम्ही 12 सर्जरीज वेगवेगळ्या प्रकारच्या 12 सर्जरीज प्लॅन केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये इवन यूरोलॉजीच्या पण काही शस्त्रक्रिया आहेत, किडनीवरच्या शस्त्रक्रिया आहेत, त्याचप्रमाणे हार्टवरच्या पण काही शस्त्रक्रिया आहेत. त्याचप्रमाणे जनरल सर्जरीच्या अनेक शस्त्रक्रिया आपण त्याच्यामध्ये लाईव्ह आपण रिले करणार आहोत. हे GMCच्या ऑडिटोरियममध्येच ही कॉन्फरन्स आपण आयोजित केलेली आहे. त्याचप्रमाणे मेडिकल कॉलेजमध्ये आतापर्यंत 1.5 वर्ष झालेलं आहे रोबोट आपल्या इथे इन्स्टॉल होऊन. या 1.5 वर्षामध्ये आपण 350हून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जनरल सर्जरी असो, कार्डियक सर्जरी असो किंवा किडनीवरच्या शस्त्रक्रिया असोत किंवा गायनीच्या सर्जरी असतील, अशा 350 पेक्षा अधिक अशा शस्त्रक्रिया आपण केलेल्या आहेत. ही इतक्या कमी पिरियडमध्ये इतक्या जास्त प्रमाणात शस्त्रक्रिया होणारी ही पहिली म्हणजे संस्था आहे ज्याच्यामध्ये इतक्या कमी वेळामध्ये इतक्या जास्त शस्त्रक्रिया झालेल्या आहेत रोबोटिक. पेशंट किती दिवसांसाठी ही अतिशय आधुनिक अशा प्रकारची शस्त्रक्रिया आहे. याच्यामध्ये रुग्णाला अतिशय कमी त्रास होतो. 3 छोट्या छिद्रांमधनं ही शस्त्रक्रिया केली जाते. रुग्ण हा लवकर बरा होतो. खूप प्रिसिजननी ही शस्त्रक्रिया करण्यात येत असते. त्याचप्रमाणे अतिशय कमी रक्तस्राव होतो, पेशंटला पेन कमी असतं आणि हा रुग्ण जास्त 2 किंवा 3 दिवसात बरा होऊन आपल्या घरी डिस्चार्ज होतो.